माझं नाव ऋषिकेश बाप्पासाहेब दांडे, राहणार दांडेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. आता सध्या अध्यक्ष म्हणून मी कर्जत तालुका कुस्तीगीर संघ या पदावर कार्यरत आहे. अनेक दिवसापासून माझी एक संकल्प आणि इच्छा होती की महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपल्या या ग्रामीण भागामध्ये कर्जतमध्ये घ्यावी आणि मी दादांकडे त्याचा पाठपुरावा करत होतो. आणि त्या दिवशी आमच्या इथं गावामध्ये कार्यक्रमानिमित्त आले असता मी तो विषय त्यांना मांडला की महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आपल्याला घ्यावी लागेल. तर दादांनी कसलाही विचार न करता ती स्पर्धा घेण्यासाठी काय करावं लागेल असं विचारलं. त्यानंतर मी जिल्ह्याचे अध्यक्ष वैभव लांडगे असतील, आमचे नगरचे काका पवार असतील, आमच्या वस्तात परिषदेचे काही पदाधिकारी असतील, त्यांना विचारलं तर सर्वांनी ती स्पर्धा घ्यावी यासाठी आम्हाला पत्र दिलं आणि ती स्पर्धा आम्ही घेऊ शकलो. याचा अभिमान आणि दादांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. श्री संत सद्गुरू बोधड महाराजांच्या पदर प्रशाने पावन झालेल्या या भूमीमध्ये प्रथमच या तालुक्यामध्ये एवढी मोठी भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहे. दुसरा विषय म्हणजे तुकाराम महाराजांच्या पादुका प्रथमच आपल्या कर्जत सिद्धटेक येथे येत आहेत. हा योगायोग म्हणजे जे हा शक्ती भक्तीचा मेळ संत सद्गुरू महाराजांच्या भूमीमध्ये होत आहे याचं आम्हाला कौतुकच आहे. 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही 26 मार्च ते 30 मार्चच्या दरम्यान दादा पाटील मैदान समोरील मैदान येथे होणार आहे. तरी मी सर्व कर्जत जामखेड महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना, कुस्तीप्रेमींना, खेळाडूंना आवाहन करतो की या स्पर्धेची शोभा वाढवावी व या स्पर्धेसाठी सर्वांनी नक्की यावं.